जण आहेत. या केळीमध्ये बघून एक दिसलं त्या दिवशी रासायनिकवाल्यांच्या पूर्ण त्या केळीच्या बेल्टमध्ये इथून अर्ध्यामधून पडताय डायरेक्ट खाली केळी तुटतायत. एवढं नुकसान होतंय, अतोनात नुकसान होतंय. आता ते बघून मी सुद्धा अचंबित झालो की त्याला एवढी जबरदस्त शायनिंग, ग्रीनरी, लस्टर आणि वादा सुद्धा हा खूप चांगल्या प्रकारे त्याचा नॅचरली बनलेला आहे. त्याच्यासाठी कुठलं स्टिम्युलंट किंवा इतर काही औषधींचा फवारणीतून त्याला काही देण्यात आलेलं नाहीये. जे काय आहे ते नॅचरल त्याला जमिनीतून पोषण दिलं गेलेलं आहे आणि त्याच्या आधारावर आज हा आपल्याला इथं घड बघायला भेटतोय. एक पण मच्छर नाहीये. एक पण मच्छर नाही. सगळ्यात एक पण मच्छर मुद्दा तुम्ही व्यवस्थित म्हणला. नाही, आमच्याकडे माणसं काम करायला त्रास देतात की मच्छर खूप चावतात. पहिले मच्छरांसाठी वेगळी केमिकल फवारणी करावी लागते. मच्छरांसाठी वेगळी केमिकल फवारणी घ्यावी लागते. एक मच्छर नाही, आणि मच्छर नाही म्हणून तुमच्या इथे जे असे टिक्के येतात ना, काळे डाग, ते पण नाहीये. आणि ह्या लोकांना आणि ते पाहिजे. केळीवरती आणखीन एक बरं, एकही झाड पूर्ण 3 एकर मध्ये मेलेलं नाहीये मररोगानं. करपा केळीवरती नाहीये, कोणता व्हायरस नाही, काहीच नाही, एकदम क्लीन केळी आहे. आणि खाली बघा मंडळी, आता केळीमध्ये आपण उभा आहे, भरपूर पाणी दिलंय का बरं? नाहीये. पाणी अगदी नॉर्मल आहे, जास्त मात्रेत पाणी नाहीये, लक्षात घ्या अगोदर. आता हे समजा काढलं तर खाली बघा थोडासा ओलावा आहे, हा ओलावा आहे. आणि माती सुद्धा जी आहे ना ती कशासारखी झाली आहे? लोण्यासारखी. तुम्ही सगळ्यांनी हातात घेतली, एकदम लोण्यासारखी, मोकळी. ऍक्च्युली ही माती जीवाणूंचा आहे. कमावलेली आहे त्यांनी 3 वर्षात. ती कमावलेली आहे, कमवावं लागते. माती इतकं इझी नाही मिळत जसं तुम्हाला रिस्पेक्ट कमवावं लागतो. ही माती कमावलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवतो मंडळी, ह्याच्यावरती फण्या किती आहेत नेमक्या. ही 1 फणी बरोबर, ही 2, नंतर कोणीकडे गेली, ही इकडे 3 आहे, इकडे ह्या साईडला आहे, ती नंतर ही 4, ही 5, ही इकडं 6, ही 7, आणि ही किती 8. आता 8 फण्या बरोबर त्याच्यावरती, बरोबर. आता केळाची साईज बघा सहजरित्या. आता माझी हाईट जवळपास 6 फुटापर्यंत आहे, माझा हात चांगला लांब आहे. आता सहज बघा, मी हात लावतो ते केळाच्या खाली बुडाला, तिथून वरती 6 इंचाच्या वर 8 इंचापर्यंत. चेक करा, ही साईज आहे केळाची. म्हणजे एवढं. नमस्कार, मी एक शेतकरी आहे आणि माझं अकोल्याला शेती आहे. मी 15 वर्षापासून ऑर्गॅनिक शेती करते आहे. पण ऑर्गॅनिक शेती म्हणजे काय रिअली ते मला यावर्षी माऊली सरांच्या क्लासला अटेंड केल्यानंतर लक्षात आलं की ऑर्गॅनिक काय असते. आतापर्यंत कन्सेप्ट हा होता की जीवामृत आणि गोमूत्र फवारणी करायचं, दशपर्णी फवारणी करायची आणि केमिकल्स नाही टाकायचे म्हणजे ऑर्गॅनिक झालं. पण ऍक्च्युली त्याला ऑर्गॅनिक नाही म्हणता येणार. जे पूर्ण नेचरमधले जीव, जंतू, पक्षी, प्राणी यांची जर तुम्ही व्यवस्था करत असाल तुमच्या शेतामध्ये, तर ती खरं ऑर्गॅनिक आणि नॅचरल शेती होते. कारण फक्त मनुष्य हा प्राणी फक्त एकटा नाही आहे या नेचरमध्ये, बाकी पण. आणि जीव जंतूंना जर घेऊन तुम्ही नाही जगलं तर तुम्ही जगणार नाही. म्हणूनच आता जे सर्वजण केमिकल वापरतात त्याच्यामुळे सगळे जीव, जंतू, पक्षी, मधमाशा सर्व संपून राहिलं. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की तुमच्या पिकाला टेस्ट नाहीये, कारण तुम्ही केमिकलने जीव जंतू जमिनीतले मारले. आणि ते जे केमिकलचं एकापासून दुसऱ्यामध्ये जे कन्व्हर्शन होते ते फक्त जीवजंतूंनी होते. कॉम्प्लेक्स फॉर्ममधून सिम्पल फॉर्ममध्ये केमिकलचे जे जातं ते जीवाणूमुळे जातं. त्याच्यामुळे आपण जी टेस्ट करतो आहे त्याला अजिबात टेस्ट नाही आहे. आपण म्हणतो की आपण जे जुन्यापणी खाल्लं आहे, आजोबांच्या काळात खाल्लं आहे, त्याला खूप टेस्ट होती, त्याला ताकद होती. आता नाहीये, पण ती आपण शेतकऱ्यांनीच गमावली. आणि मी तर आणखी त्याच्यापुढे एक स्टेप पुढे जाऊन, माहिती नाही शेतकरी मला मारू शकतात या स्टेपने, अतिरेकी आणि शेतकरी याच्यामध्ये फार डिफरन्स नाही. अतिरेकी एक गोळी मारून समोरच्याला मारतोय आणि शेतकरी काय करते, हळूहळू हळूहळू पॉयझन देऊन, तुम्ही स्लो पॉयझनिंग देऊन प्रत्येकाला मारताय. तर आपली समाजाबद्दल काय जिम्मेदारी आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. हे मी 15 वर्षापूर्वी ठरवलं की मी केमिकल नाही वापरणार आहे, मी त्याचं पाप नाही घेणार आहे. तर फक्त आपण शेतकरीच मरतोय का, माणूसच मरतोय का? नाही, केमिकल वापरून प्रत्येक जण मरतो आहे नेचरमधला, ज्याची आपल्याला गरज आहे. म्हणून आता विषमुक्त शेती हे माऊली सरांच्या
मार्गदर्शनाखाली मी करणार आहे. आणखी चांगल्या प्रकारे रिअली ऑर्गॅनिक शेती जी होईल ती आता याच्यानंतर मी तशी करणार. इथे राणाजींच्या शेतात आली मी पण. बरीच वर्ष झाली केळी माझ्या वडिलांपासून केळी आहे, मला माहिती आहे. इथे आल्यानंतर जी चमक केळींना नॅचरल आणि ठिपके येतात, मच्छर असतात केळीच्या शेतामध्ये. इथे एक मच्छर नाहीये, या केळांवरती ठिपके नाही, त्याच्यामुळे कुठला स्प्रे न घेता ऑर्गॅनिक ज्या पद्धतीने ही केळी केली आहे ती अप्रतिम आहे. मला असं वाटतं हिची टेस्ट पण चेंज झाली असेल एकदम. खूप गोड आहे, खूप गोड. आता मी एक गड नेला होता घरी. हा, मी तेच म्हणते. आणि आणखी एक त्याच्यामधलं दुसरं ऑब्झर्वेशन असं असेल की हे केळ खाल्ल्यानंतर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होत असेल, की पोट भरत असेल, मन तृप्त होत असेल, काहीतरी खाल्लं फूड म्हणून. कारण मार्केटमधलं जे आपण खातो त्याला दोन्ही गोष्टी नसतात, टेस्ट नसते, सॅटिस्फॅक्शन नसते. तर इथे अतिशय उत्तम प्रकारे ही शेती केली गेली आहे आणि केळाचे साईज मोठा आहे, घड चांगले आहेत आणि हेल्दी आहे. हे वातावरण हेल्दी आहे, म्हणजे असं सगळ्यांचं नुसतं माणसाचंच पोट नाही भरणार, जीव जंतू सर्वांना सॅटिस्फाईड करून शेती करता आहे. ही खरी शेती आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी वैभव पाटील. आज आपण इथं जी राणाजी यांच्या शेतात आलेलो आहोत, तर आपण इथं त्यांचं केळीचं पीक बघतोय. तर आज केळीचा आपण हा जो घड बघतोय, तर म्हणजे बघून मी सुद्धा अचंबित झालो की त्याला एवढी जबरदस्त शायनिंग, ग्रीनरी, लस्टर आणि वादा सुद्धा हा खूप चांगल्या प्रकारे त्याचा नॅचरली बनलेला आहे. त्याच्यासाठी कुठलं स्टिम्युलंट किंवा इतर काही औषधींचा फवारणीतून त्याला काही देण्यात आलेलं नाहीये. जे काय आहे ते नॅचरल त्याला जमिनीतून पोषण दिलं गेलेलं आहे आणि त्याच्या आधारावर आज हा आपल्याला इथं घड बघायला भेटतोय. म्हणजे जे आपण म्हणतो की आपण ही क्वालिटी फक्त केमिकलद्वारेच पिकू शकतो, तर हे पूर्णपणे खोटं आहे. तुमची श्रद्धा जर मातीवर, जमिनीवर जर 100% असेल तर तुम्हाला नक्कीच हे अशा पद्धतीचं फळ देईल. त्यासाठी आपली जी काही तिच्यावरची श्रद्धा आणि भावना आहे ही मात्र भक्कम पाहिजे. आणि आता आपण बघतो की 8-10 वर्षापूर्वी केळी म्हणजे फार कष्ट न घेता सहजरित्या येत होती, परंतु आता काही दिवसांपासून, आपण काही वर्षापासून बघतोय की घडावर सुद्धा अनेक प्रकारचे रोग आता आपल्याला दिसायला लागलेले. आणि त्याच्यासाठी जवळजवळ किमान 3 ते 4 फवारण्या, त्याला आपण बंच स्प्रे म्हणतो, घडावरती स्प्रे घेतले जातात वेगवेगळे. त्याच्यामध्ये तुमचं कीटकनाशक, बुरशीनाशक, आळीसाठी म्हणजे घडावर सुद्धा आता आळी पडायला लागलेली. हो, पहिले केळीमध्ये आळी हा विषय नव्हता, परंतु आता घडांवर सुद्धा आळी यायला लागलेली. तर त्याच्यासाठी भारी भारी महागडे औषधं, डेलिगेट असतील, यांची फवारणी घेतली जाते. म्हणजे काय आहे, एकंदरीत खर्चाचीच बाब आहे तिथं. बरोबर. बुरशीनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, कारण की त्याच्यावरती स्पॉट्स तयार होतात. पहिले त्याच्यावरती जे असं छिलट्यांसारखे किडे असतात किंवा थ्रिप्स असतो, तो त्याच्यावरती डॅमेज करतो केळीला. त्याच्यानंतर मग तिथं बुरशी डेव्हलप होते. मग त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या नियंत्रणासाठी याच्या फवारण्या घ्याव्या लागतात. आणि जमिनीमधून देखील डोसक ठरले, जमिनीतून तर तो चालूच असतो भयंकर, हे आपण म्हणतो. तर ही अशा पद्धतीने जी आपली विषमुक्त केळी आहे, जी आरोग्यासाठी सुद्धा अतिशय चांगली. आज बाजारात जर केळी विकत घ्यायचं म्हटलं तर खूप ती क्वालिटी भेटत आहे. फक्त हिला नॅचरली जर आपण थोडं काही घरी जर पिकवलं तर उलट एकदम चवदार लागेल. साधारण घड किती किलोचा भरेल हा आता? हा साधारणतः 25 किलोचा येईल ना सर. केळी किती एकर आहे सगळी? किती एकर केळी? किती झाडं बसले सगळे? 36 झाड आहेत. किती बाय किती अंतरावर आहे? 5 बाय 6. आणि एकूण ह्या 3 एकरवरती खर्च किती झाला आपला? 1,55,000 आतापर्यंत. रोपांसकट रोपं विकत आणलेलं आपण? हो. रोप आणि जैविक ज्या निविष्ट आपण वापरल्या आहेत त्या सगळ्या. आणि साधारणपणे प्रति झाड किती आलं म्हणायचं? 43 रुपये. आणि पहिला जे आपण सांगत होतो की रासायनिक मध्ये एका झाडाला खर्च किती लागतो साधारणपणे? 100 पासून 150 रुपयापर्यंत. एका झाडाला? हा. नाही 3600 रुपये. 3600 रुपये का? नाही, ठीक आहे, ते बरोबर आहे. म्हणजे 150 ते साधारणपणे 100 रुपयाच्या आतमध्ये रासायनिक खर्च येतो. 100ची सुरुवातच आहे. 100 तर 150. बरोबर. म्हणजे खर्च अर्ध्यापेक्षा कमी आहे आपला रासायनिकपेक्षा. केळीचा घड साधारणपणे किती किलोपर्यंत पडावा सरासरी रास?
चांगलं भरलं आणि अजून भरायचं बाकी दिसतंय. काही ठिकाणी भरलेलं आहे. 23-24 नाही त्याच्या पुढे 23-24. जाईल. जो मोठा साईज आहे ना त्याच्या पुढे जाईल कारण याला अजून गोलाई चला एक आवरेज घेता अहो, येईल. पण ती सूट. आवरेज सरासरी. 23 आहे. आपण 23च धरा. 23 आहे. 23 23 आहे. कारण आणि याला रासायनिक गोलाई मध्ये येईल ना साईज वाढेल. बरोबर, रासायनिक मध्ये फुल जरी रासायनिक जरी दिलं तरी 23च्या पुढं सरकणं कठीण आहे आता या कालखंडात. बरोबर आहे ना गुरुजी? तुम्ही तर चांगल्या केळीच्या पट्ट्यातले सगळेजण आहेत. या केळीमध्ये बघून एक दिसलं त्या दिवशी रासायनिकवाल्यांच्या पूर्ण त्या केळीच्या बेल्टमध्ये गेलो. इथून आहे ना अर्ध्यामधून पडताय डायरेक्ट. खाली केळी तुटतायत त्या, कटतायत. एवढं नुकसान होतंय, अतोनात नुकसान होतंय आता. म्हणजे आणि मंडळी इथून पण उखळून पडतात ऑर्गॅनिक आणि असल्या अर्ध्यामधून डायरेक्ट अर्ध्यामधून खालून आणि तुम्ही नीट कलम बघा, आहे. नाही अजून नीट बघा, फक्त हा घड बांधलाय, ह्याला नाही बांधलं. बघा तुम्ही कुठे पट्टी दिसते का तुम्हाला? तुम्ही मोकळेच आणखीन पण ही म्हणजे आणखीन ह्याच्यामध्ये ताकद आहे झाडामध्ये बऱ्यापैकी. पण याचा अर्थ असा आहे का बांधायचं नाही का? तर बांधायचं, प्रिपरेशन काळजी घेतली पाहिजे. आणि बांधलं नाही तरी पण हे कसं आहे चांगलं मजबूत राहिले. तुम्ही सगळे घड बघा मंडळी, तिकडे पण बघा सर, कॅमेरा फिरवा वगैरे तिकडे सर बघा, हे घड बघा, पलीकडलं घड बघा, तर एकदम जोरदार घड आहेत. आणि त्याचे बुडं पण बघा खाली, केळीचे चांगले जाड झालेले इकडं. हे घड इकडे पण बघा, मोठाले घड पडले खूप चांगले. लक्षात ठेवा जरा. ऍक्च्युली गुरुजी मला असं वाटतं टायमिंग चुकलाय ना. हो, म्हणजे भावासाठीचा टायमिंग नाही फक्त भाव नाही, आता अशा स्टेजला आलेला आहे की याला म्हणजे अगोदर वाहणार करायचं. हा जास्त ऊन तापणार आहे. आता मे महिना आहे, शेवटचा वादळ होणार आहे आणि याचा साईज वाढणार आहे आणि तुमची झाडे 4000 आहे. लवकरात लवकर तुम्ही सपोर्ट द्या आणि हे कव्हर करा कारण उन्हाने हा मार खातो आहे आणि पडण्याचे आता पुढे 15 दिवसात चान्सेस ही एक थोडी चूक झाली की पानं खूप जास्त कट केल्या गेले त्यांच्याकडून, ते करायला नव्हते पाहिजे. आणि खाली बघा मंडळी, आता केळीमध्ये आपण उभा आहे, भरपूर पाणी दिलंय का बरं? नाहीये. पाणी अगदी नॉर्मल आहे, जास्त मात्रेत पाणी नाहीये, लक्षात घ्या अगोदर. आता हे समजा पाडलं तर खाली थोडंसं ओलावा आहे, हा ओलावा आहे. आणि माती सुद्धा जी आहे ना ती कशासारखी झाली आहे? लोण्यासारखी. तुम्ही सगळ्यांनी हातात घेतली, एकदम लोण्यासारखी, एकदम मोकळी. ऍक्च्युली ही माती जीवाणूंचा आहे. कमावलेली आहे त्यांनी 3 वर्षात, ती कमावलेली आहे. कमवावं लागते, माती इतकं इझी नाही मिळत. जसं तुम्हाला रिस्पेक्ट कमवावं लागतो, ही माती कमावलेली आहे. डोक्यात ठेवा. ही सगळी किमया आपल्या आधुनिक ते प्राचीन कृषी कृषी तंत्राची आहे. जे ऋषीमुनींनी सिद्धांत दिलेले आहेत. म्हणजे 3 वर्षांनी मी पण सांगेल माझी माती मऊ झाली आहे. चला, रसायनाच्या अतिरिक्त वापरामुळे झाड गरम होऊन मग त्याच्यामुळे ते तुटत आहे का? गरमी आहे का त्याच्यामध्ये खूप? आणि हे झाडपणा पण असतो, मजबूतपणा नसतो. इथं आल्यावर समजलं आहे की झाड थंड आहे, बाग पण थंड आहे आणि झाडं पण एकदम असे आवाज जो आहे झाडांचा तो वेगळा आवाज आहे, म्हणजे आपल्याला असं पाहायला नाही मिळाला आजपर्यंत. आवाज भरीव आहे, साईज देखील एकदम जबरदस्त. धबधब वाजत नाही. गुन्हा स्ट्रॉंग नाही. एक पण मच्छर नाहीये. एक पण मच्छर नाही. हा, एक पण मच्छर. एक पण. तुम्ही व्यवस्थित भावला. नाही आमच्याकडे माणसं काम करायला त्रास देतात की मच्छर खूप चावतात. पहिले मच्छरांसाठी वेगळी केमिकल फवारणी करावी लागते, मच्छरांसाठी वेगळी केमिकल फवारणी घ्यावी लागते. हे एक मच्छर नाही, आणि मच्छर नाही म्हणून तुमच्या याच्यात जे असे टिक्के येतात ना काळे डाग ते पण नाही. आणि ह्या लोकांना आणि ते पाहिजे. केळीवरती आणखीन एक बरं, एकही झाड पूर्ण 3 एकर मध्ये मेलेलं नाहीये मररोगानं. करपा केळीवरती नाहीये, कोणता व्हायरस नाही, काहीच नाही, एकदम क्लीन केळी आहे. हे लक्षात घ्या. काय म्हटलं? 85च्या आसपास. आपण कमी धरायचं. 60 टन जरी झाला आपल्याला खूप झाला आपल्याला. एकाही झाडावर तरी करपा किंवा मर आला तर पूर्ण बाग त्यात विध्वस्त होत, शेतकऱ्यांना. पूर्ण बाग त्याच्यात त्या अंडर त्याच्या खाली येते. आजचा इश्यू मोठा आहे. आता निश्चित मोठा आहे. बुरशी अटॅक येतोय, करपा सिविक येतोय. सिविक हो. खूप सारे प्रॉब्लेम आहेत.